जिस घड़ी का आपको बेसब्री से इंतज़ार था वो सुहानी घड़ी आ गई है। आज हिंदी और मराठी फिल्म इंडस्ट्री के जिन्होंने अपनी ज़िंदगी में ऐसा काम किया है जो बरसों तक याद करेगा, यह है अपने सामने आने जा रहे हैं। जी हाँ दोस्त साथियों, नितिन चंद्रकांत देसाई सर, इनके लिए ज़रा जोरदार ताली चाहिए, जोरदार तालियां। आ रहे हैं नितिन जी, चलिए आ रहे हैं नितिन जी। नमस्कार नमस्कार माझ्या कला रसिकांनो, माझं नाव नितीन चंद्रकांत देसाई। तुम्ही मला विसरलं नसालच आणि म्हणून तर आज कलासक्त एनडी स्टुडिओ चे कप्तान एसडी सर आणि त्या टीमचे सर्वच कलाकार मंडळी यांनी या ठिकाणी घेतला। आता मी माझं नाव का सांगतो की नितीन चंद्रकांत देसाई, तर बरेच लोक नाव सांगत नाहीत आपलं नाव आणि आडनाव, परंतु नितीन चंद्रकांत देसाई सांगण्याचे एक कारण आहे। मी ज्यावेळेला जे स्कूल आर्टमध्ये छायाचित्रणाचा ज्यावेळेला डिप्लोमा केला आणि असा विषय झाला होता घरी की मला एक कॅमेरा हवा होता आणि सरांनी म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या शेवटच्या वर्षी डिप्लोमाच्या आणि शेवटच्या दिवशी मला ते एका शॉपमध्ये घेऊन गेले आणि जवळपास 2.5 लाखाचा कॅमेरा मला त्याने घेऊन दिला आणि तिथून फक्त माझ्या आयुष्याला एक गती मिळाली। घरच्या वरच्या बाजूला थोडंसं एक जागा होती आणि त्या जागेमध्ये मी स्टुडिओ चालू केला, कलर लॅब चालू केला आणि 2D जे आहे प्रकार 2D प्रकार मी चालू केला आणि तो हळूहळू लोकांना कळायला लागलं की इथं काहीतरी नवीन बनते, नवीन काहीतरी होते, नवीन काहीतरी घडते। आणि आमच्याच कुटुंबातील एक माझी बहीणच असेल ती, तर रितेशा यांच्याशी मला ती गाठ घालून दिली। रितेशा ज्यावेळेला माझ्याकडे आले आणि माझं काम बघितलं आणि काम बघितल्यानंतर ते एवढी खुश झाली आणि तिने मला एक काम दिलं आणि मला सांगितलं की मला अशा पद्धतीचं काम पाहिजे आणि एवढ्या वेळेमध्ये पाहिजे आणि ते मी काम केलं। त्यांना ते एवढं आवडलं की त्यांनी म्हटले की तू इथं काय करतोयस, तू माझ्याबरोबर ये। आणि मग तिथून माझं खरं करिअर म्हणजे सुरुवात झाली प्रवासाला। फिल्म सिटीमध्ये मी प्रवेश केला, तर त्यांच्याबरोबर मी जवळपास 10 वर्ष सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि तो त्यांच्याबरोबर काम करताना आलेला एवढा मोठा अनुभव। आणि मी मग ठरवलं की आपण सुद्धा एक स्टुडिओ करावा आणि कर्ज त्या ठिकाणी नंतर एक जागा बघून मी त्या ठिकाणी ठरवलं की आपण सुद्धा एक स्टुडिओ तयार करायचं। स्टुडिओ तयार करत असताना माझ्याकडे 50 ते 60 लाख रुपये होते आणि माझं स्वप्न खूप मोठं होतं, कारण मी लहानपणापासून खूप मोठी स्वप्न बघायचं आणि ती पूर्ण करायचं हा माझा शौकच होता। तर ते करण्यासाठी मी ज्यावेळेला ते प्लॅन्स वगैरे सगळे केले आणि मी ज्यावेळेला सादर केले लोकांना आणि मग मला त्या ठिकाणी आर्थिक रूपामध्ये एका बँकेनं मला मदत केली आणि एवढा मोठा स्टुडिओ मी काय केला की स्थापन केला। जवळजवळ 52 एकरमध्ये तो स्टुडिओ आहे। त्या
स्टुडिओमध्ये अनेक चांगल्या चित्रपटांची शूटिंग झाली. लोक मोठी झाली, डायरेक्टर मोठे झाले, हिरो लोक मोठे झाले, भरपूर लोकांना अवॉर्ड्स मिळाले. तुम्हाला ते काही सांगायची गरज नाही. तर मी यूट्यूबला वगैरे जर बघितलं की माध्यमात, प्रसारमाध्यमात ते सगळ्या बाबी आहेत की किती बक्षीस मिळाले, किती पुरस्कार मिळाले. आणि हे करत असताना एक प्रसंग आठवतोय की ज्यावेळेला एक फोन आला घरी असताना की ND स्टुडिओला आग लागलेली आहे. आणि मी त्यावेळेला घरीच होतो. आणि मी ज्यावेळेला तिथं पोचलो त्यावेळेला ते दृश्य बघितले तर ते ND स्टुडिओ जळत आहे. जवळजवळ 30 ते 35 फूट त्या ज्वाला बघितल्या. आणि खूप मनामध्ये खूप त्रास झाला. परंतु मी नसताना माझ्या त्या आसपासच्या गावातल्या लोकांनी, म्हणजे जे लोक त्या ठिकाणी आहेत त्या लोकांनी ते सगळं आग विझवलं. अग्निशामकचे बंब वगैरे बोलवले, गाड्या बोलवल्या. म्हणजे त्या लोकांना रोजगार असेल, त्यांना काम असेल, एवढं लोक माझ्यावरती कळत न कळत प्रेम करत होते. माझं आयुष्य सर्व जवळपास स्टुडिओमध्येच गेलं. रात्रंदिवस काम केले, वेगवेगळे मोल्ड तयार करायचे. आणि बरेच मोल्ड त्या आगीमध्ये जळून खाक झाले. परत जोमानं कामाला लागलो आणि परत आणि ते मोल्ड तयार केले. आता हे करत असताना, काही स्वप्न पूर्ण करत असताना आर्थिक बाबींची गरज असते. एवढी बजेट आपल्याकडे नसतं. आणि त्या ठिकाणी तो एक प्रकार झाला. आणि नंतर कोविड हा प्रकार आला, महारोग. तर त्या कोविडमध्ये माझा स्टुडिओ जवळपास 2 ते 2.5 वर्ष त्या ठिकाणी बंद होता. ह्या पिरियडमध्ये घेतलेले जे पैसे आहेत, बँकेचे जे पैसे आहेत, लोन आहेत, ते प्रचंड असं त्याच्यावरती हे झालं. आणि मला बँकेकडून वगैरे किंवा अनेक लोकांच्याकडून मला त्रास व्हायला लागला की त्या ठिकाणी तुम्ही पैसे वगैरे भरा. तरीसुद्धा मी माझे एक ऑफिस मी दिलं आणि त्या ठिकाणी त्यांचे पैसे भरले थोडेफार. परंतु ज्यावेळेला ND स्टुडिओवरती जप्ती आली आणि हे ज्यावेळेला मला कळालं तर त्यावेळेला अतिशय दुःख झालं की आयुष्यभर जे कमवलेलं आहे, आयुष्य त्याच्यामध्ये घालवलेलं आहे, प्रत्येक कणाकणामध्ये नितीन चंद्रकांत देसाई असणारा स्टुडिओ जर आपल्यापासून जात आहे, सगळ्यात मोठे ते दुःख झालं. आणि ते सहन झालं नाही. खूप विचार केला, खूप मित्रांना मदतसुद्धा मागितली आणि मित्रसुद्धा तयार झाले. परंतु त्यांनासुद्धा त्या ठिकाणी थांबवण्यात आलं, जेणेकरून मी कसा, म्हणजे मला कोण मदत करणार नाही अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं. आणि सगळे विचाराची दारं बंद झाली. कारण घरच्यांना हा प्रॉब्लेम सांगणं, हे सगळं जे चालू होतं हे फक्त मला एकट्यालाच माहीत होतं. कारण घरी मी जातच नव्हतो. माझी आई, माझे वडील, माझी मुलं कधी मोठी झाली हे मला कधीच कळलं नाही. फक्त रात्रंदिवस त्या स्टुडिओमध्ये. आणि ह्या स्टुडिओचं आता असं होणार आहे म्हटल्यानंतर मनामध्ये घालमेल चालू झाली की आता आपण काय करायचं. मित्रांनो, वेळ माणसाची ज्यावेळेला असते त्यावेळेला माणूस त्याच्यावरती विजय मिळवत असतो. परंतु ती वेळ माझी नव्हती, वेळाचा मी झालो होतो. आणि त्या ठिकाणी त्या वेळच मी ऐकत गेलो. याच्या मागं वेळ माझा ऐकत होती. परंतु 2 ऑगस्ट 2023ला वेळच मी ऐकत गेलो. वेळ सांगेल त्या पद्धतीने मी करत गेलो. आणि माझा विचार झाला की आपण आता स्वतःला संपवलं पाहिजे. कारण सगळे पर्याय ज्या वेळेला माणसाची खुटतात, ज्यावेळेला त्याला मार्ग दिसत नाही, अशा वेळेला
मनाची झालेली कलकली आणि ते विचार, त्याच्यामुळं मी काय करतोय हे मला सुद्धा कळत नव्हतं. आणि 2 ऑगस्ट 2023ला मला संपवलं. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुमच्या बऱ्याच काही अशा घटना घडतील, सुख दुःख बरेच प्रसंग येतील. तर नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासारखा तुम्ही विचार करू नका. जे प्रसंग तुमच्या समोर आहेत त्यांना तोंड द्या आणि मित्रांचं सहकार्य घ्या. मित्र तुम्हाला मदत करतील. मी शिंदे जयंत लक्ष्मण, मी इस्लामपूरचा आहे. मी चित्रकार आहे. योगायोग बघा की जे अस्तित्वात नाही ते अस्तित्व निर्माण करण्याचं काम नितीन सरांनी केलं. ते एक चित्रकार होते आणि योगायोग बघा, मीही चित्रकार आहे. सर चित्रकार होते, मी पण चित्रकार आहे. आणि त्यांची ही भूमिका करताना मला खूप आनंद झाला. यापूर्वीसुद्धा मी अनेकांच्या भूमिका केलेल्या आहेत, पण सरांची भूमिका करताना खूप आनंद झाला. फक्त मित्रांनो, सरांनी फक्त एकच मेसेज दिला आहे की आपण असं जे मी केलं, जे माझ्या हातून घडलं ते आपण असं करू नये, बस. सरांच्या भूमिकेनं खरोखरच साक्षात नितीन चंद्रकांत देसाई आपल्यासमोर उभे राहिले असतील. मित्रांनो, नितीन चंद्रकांत देसाई हे फक्त नाव नाही आहे, तर प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेला एक कलाकार आहे. आणि दापोलीसारख्या ठिकाणी जन्म घेऊन ते कर्जतसारख्या ठिकाणी 52 एकरमध्ये स्टुडिओ निर्माण करणं ही मराठी अस्मितेची सर्वात मोठा विजय आहे. म्हणतात ना, एक मराठा लाख मराठा. पण मराठी व्यक्तिमत्व कर्जतसारख्या ठिकाणी 52 एकरमध्ये जर उभं राहत आहे आणि त्यांना सुद्धा काही स्ट्रगल लोक संपवण्याचा विचार करतात, तर ही व्यथा ही नितीन चंद्रकांत देसाई अजरामर आहेत आणि कायमस्वरूपी ते जन्मोजन्मी अजरामर राहतील, या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला. ज्या वेळेला हा उपक्रमाची मांडणी करण्यात आली त्यावेळेला 2023ला 2 ऑगस्ट 2023ला ही घटना घडली. आणि त्या विचारात मीही थोडासा होतो की आपला बिझनेस टप झालेला आहे. आणि त्यामध्ये नितीन चंद्रकांत देसाई यांची न्यूज समोर आली आणि माझं मन पूर्ण हळवून गेलं. यातून मी विचार केला की सरांचं एवढं मोठं कर्तृत्व हे जगासमोर आणलं पाहिजे आणि हे अजरामर राहिलं पाहिजे. यातून हा प्रयत्न करत असतानाच मला आवर्जून बोलावं वाटते आमचे मित्र सहकारी प्रेषित शेंडगे सरांना त्यांनी स्टेजवरती यावं. पहिली व्यक्ती जी या कार्यक्रमामध्ये मला खांद्याला खांदा देऊन साथ दिली की मी हा कार्यक्रम करणार म्हटल्यानंतर त्यांनी ते पूर्ण डोक्यावरती घेतलं आणि या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली. आम्ही दोघंजण बसून रूपरेषा ठरवत होतो. त्यामध्ये कलासक्त नितीनजी हे जे नाव आज आपल्याला दिसतंय ते प्रेषित शेंडगे सरांच्यामुळे दिसतंय आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एका कलाकारासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असतं की सुरुवात कुठून करतोय. आणि आम्ही सुरुवात यांच्यापासून केली आणि यांना आम्ही सोबत घेऊनच आहोत, कायमस्वरूपी सोबत राहतील. जसं नितीन चंद्रकांत देसाई हे नाव अजरामर आहे तशी आमची साथ पण अजरामर आहे. मला सांगावं इतकंच वाटतंय की खचून जायचं नाही आहे, हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कितीही मोठं कर्ज असू दे, कितीही मोठी ताकद लागू दे, कितीही दुनिया तुमच्या पाठीमागं असू द्या, तुमची वाट लावण्यासाठी कितीही प्रयत्न करू द्यात, पण तुम्ही खचून जायला नाही पाहिजे. अजिबात आपल्या मनामध्ये अजिबात आत्महत्येचा विचार कधी घ्यायचा नाही, हा मेसेज आपल्याला इथून पुढे द्यायचा आहे. आणि तुम्ही प्रत्येक दारं उघडत असतात आणि मित्र जवळ असली पाहिजेत, कला जवळ असली पाहिजे. जो स्वतःच्या कलेमध्ये रमतो तो आयुष्यभर टिकतो. स्वतःवरती प्रेम करायला शिका, कला जोपासा. गाणं एक असं माध्यम आहे ज्या गाण्यातून प्रत्येक व्यक्ती आनंदी राहतो, प्रत्येक व्यक्ती जगतो.
त्या गाण्याला सोडून कसं चालेल. प्रत्येक गायक प्रत्येक कलाक्षेत्रामध्ये प्रत्येक कलाकृती ही आयुष्य घडवत असते आणि ते आयुष्य घडवण्यासाठी प्रत्येकानं जगलं पाहिजे, तर कला जोपासली पाहिजे. आपण दिवस रात्र आपण कष्ट करत असतो, प्रत्येक गोष्टी आपण सांभाळत असतो, पण आपण आपल्यासाठी कधीच जगत नाही. आपण आपल्यासाठी थोडं जगलं पाहिजे. हा मेसेज तुम्हाला आमच्या कलासक्त ND स्टुडिओमार्फत द्यायचा आहे. मी विनंती करतो की किशोर सरांनी थोडंसं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी कलासक्त ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय नितीन देसाई, आज आपण पाहिलं की अतिशय जिवंतपणे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे सरांनी. आणि जरी एक दुःखद घटना घडली असेल नितीन देसाईंच्या बाबतीत, तरी त्यातून आपण पॉझिटिव्हनेस कसा घ्यायचा हे सरांनी सांगितलं आहे की मराठी माणसानं एवढं मोठं साम्राज्य उभा केलं, हा सगळ्यांच्या अभिमानाचा विषय होता. परंतु त्यांच्या आर्थिक अडचणीला कोरोनाचा जो मधला काळ होता हा देखील कारणीभूत होता. कारण त्या कोरोनाच्या काळात संपूर्ण शूटिंग बंद होते, संपूर्ण देशाचं जगाचं संपूर्ण सगळं आर्थिक व्यवहार ठप्प झालेले होते. त्यामुळं त्यांनी उलाढाली केल्या होत्या, त्या अडचणीत आले. परंतु त्यांना मदत करण्याऐवजी काही लोकांनी त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. मराठी माणसानं यातून हा बोध घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत आपण ठाम राहिलं पाहिजे. आता सरांनी सांगितलं तसं खचायचं नाही, तर पुढं जायचं. अनेक अडचणी येतील, अनेक प्रसंग येतील, परंतु शून्यातून त्यांनी जे विश्व उभा केलेलं होतं, आज नितीन देसाई या म्हणजे कला दिग्दर्शकाचं नाव होतं, परंतु दिग्दर्शक, संगीतकार किंवा चित्रपटाचा अभिनेता यापेक्षा नाव ते मोठं झालं होतं. आणि बऱ्याच चित्रपटाचं कला दिग्दर्शक नितीन देसाई असं म्हटल्यानंतर प्रेक्षक वर्ग चित्रपटाकडे वळत होता. हे त्यांनी स्वतःचं नाव या ठिकाणी केलं होतं. मी सरांना विनंती करतोय, सर आज आपण कलासक्त परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सतीश बिडकर साहेब पण आहेत, सगळे आपले आहेत, तर कोल्हापूरची चित्रनगरी पुन्हा चांगलं रूप घेते. आणि वेगवेगळे सेक्शनमध्ये आता त्या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रम म्हणजे चित्रपटाचे जे ट्रेनिंग द्यायचे आहेत असे देखील कोर्सेस चालू होतात. तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि कोल्हापूरच्या चित्रपट नगरीमध्ये त्यांचं कायमस्वरूपी स्मारक होण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करण्याचं या ठिकाणी अभिवचन घेऊया. एवढं बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करतोय सतीश बिडकर सरांना की त्यांनी स्टेजवरती यावं. आपण प्रेषित शेंडगे यांचा सत्कार करावा. कलेला कलेच्या माध्यमातून सतीश बिडकर यांच्या माध्यमातून जयंत शिंदे सरांचा सत्कार झालेला आहे. प्रेषित शेंडगे यांचा सत्कार सतीश बिडकर.